एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनल मध्ये. तर बघा, फॉरेन्सिकची एक्झाम उद्या आहे, तर त्यासाठी आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स काय करतोय सांगणार आहे आज. ठीक आहे, केमिस्ट्रीचे जे टॉपिक्स आहेत त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण काय बनवलेला आहे, तो अपलोड सुद्धा होईल. तर आता फॉरेन्सिक या विषयाचे सुद्धा महत्त्वाचे आणि सगळ्यात महत्त्वाचे, ज्याच्यामधून प्रश्न यायचे 101% चान्सेस आहेत, असे टॉपिक्स आज आपण बघणार आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. ठीक आहे, चला वळू पुढं. तर बघा, तत्पूर्वी बघा, आता आपण काय करतोय, टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे. फॉरेन्सिक साठी तुमची चांगली तयारी करून घ्यावी आणि तुमचा परफॉर्मन्स बूस्ट व्हावा यासाठी. तर या फॉरेन्सिकच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. याची प्राइस सगळ्यांना अफोर्डेबल एवढी आहे, 200 रुपये. ठीक आहे, याच्यामध्ये एका वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळत आहे. पॅटर्न नुसार 10 टेस्ट, टोटल टेस्ट 15 आणि अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्हाला यामध्ये मिळत आहे. ठीक आहे, तर असा सगळा कंटेंट आहे या टेस्ट सिरीज मध्ये. नक्की तुम्ही परचेस करू शकता, घेऊ शकता, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, पुढे वळू. तर बघा, सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो टॉक्सिकोलॉजी. ठीक आहे, म्हणजे काय, डिटेक्शन ऑफ पॉइझन्स, ड्रग्स अँड अल्कोहोल लाईक सायनाइड, आर्सेनिक, नार्कोटिक्स. आता हे काय आहेत, हे टॉक्सिक सबस्टन्स आहेत. ठीक आहे, जे तुमचं काय सायनाइड, आर्सेनिक हे टॉक्सिक आहेत. ठीक आहे, पॉइझनस आहेत. तर यांचं डिटेक्शन कसं करायचं हे टॉक्सिकोलॉजी मध्ये असतं. ठीक आहे, तर हा महत्वाचा काय झाला पॉइंट झाला. नंतर बघा, अनालिटिकल टेक्निक्स, क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोमेट्री. क्रोमॅटोग्राफी मध्ये सुद्धा त्यातली त्यात गॅस क्रोमॅटोग्राफी, HPLC या दोन क्रोमॅटोग्राफी महत्वपूर्ण ठरतात. त्यानंतर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये UV विजिबल, FTIR, ॲटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजेच AAS या स्पेक्ट्रोस्कोपी महत्वपूर्ण ठरतात. ठीक आहे, तर मास स्पेक्ट्रोमेट्री सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे, तर अॅनालिटिकलच्या टेक्निक्स आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. या केमिस्ट्री आणि तुमच्या फॉरेन्सिक मध्ये जवळपास मिळता जुळत आहे, त्यामुळे यांना नक्की 100% करायचं आहे. त्यानंतर DNA प्रोफाइलिंग, DNA एक्सट्रॅक्शन, PCR, इलेक्ट्रोफोरेसिस या काय आहेत टेक्निक्स आहेत. ठीक आहे, DNA चा स्टडी करण्यासाठी हे टेक्निक्स यूज केल्या जातात. तर या टेक्निक सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आपण जे MCQचे लेक्चर घेतलेलं आहे त्या लेक्चर मध्ये आपण भरपूर कंटेंट कव्हर केलेला आहे. या प्रत्येक टॉपिक वरती प्रश्न आपण त्याच्यावरती घेतलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे MCQचे लेक्चर सुद्धा तुम्ही रिवाइज करू शकता. ब्लड आणि बॉडी फ्लुइड अनालिसिस, डिटेक्शन ऑफ अनालिसिस ब्लड, सलाइवा अँड सिमेन. ठीक आहे, तर कशाचं डिटेक्शन, ब्लडचं, सलाइवाचं, सिमेनचं. हे काय आहेत, बॉडी फ्लुइड्स आहेत. ठीक आहे, जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, तर त्यांचं सुद्धा डिटेक्शन केलं जातं फॉरेन्सिक मध्ये. ठीक आहे, तर हा टॉपिक सुद्धा अतिशय महत्वाचा झाला. याच्यावरती सुद्धा MCQ आपण कव्हर केलंय. पुढे बघू, ट्रेस एव्हिडन्स, अनालिसिस ऑफ हेअर फायबर्स, गनशॉट रेसिड्यूज अँड एक्सप्लोजिव्स. तर कशाचं, हेअरचं, फायबरचं. ठीक आहे, जर एखाद्या क्राईम सीन वरती फायबर मिळालं तर त्याचं अनालिसिस करून कुठल्या टाईपचं हे फायबर आहे हे सुद्धा डिटेक्ट केलं जातं. ठीक आहे, हेच फॉरेन्सिक मध्ये होतं. तर हा एकदम ट्रेस म्हणजे काय, एकदम अतिशय छोट्या प्रमाणात, कमी प्रमाणात, एकदम मायन्यूट प्रमाणामध्ये आपल्याला काय मिळतो, एखादी पदार्थ गोष्ट मिळते त्याच्यावरून डिटेक्शन केलं जातं. ठीक आहे, तर हे झालं काय, हे झालं ट्रेस एव्हिडन्स, हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढं फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी, ड्रग्स ओव्हरडोस, अल्कोहोल टेस्टिंग हे केलं जातं. ठीक आहे, बघा, एक ते काय आहे, काय म्हणतो आपण ते, एक ते डिव्हाइस आहे ज्याने काय केलं जातं, ज्याच्यावरती ब्रीथ करावं लागतं आणि त्याच्यावरून आपल्याला अल्कोहोलची समजते लेवल. ठीक आहे, तर असं पण एक आहे. तर ते ह्या फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी मध्ये येतं. ड्रग्सचा ओव्हरडोस केलेला आहे का, किंवा अल्कोहोल टेस्टिंग केलं जातं ब्लड मधलं, हे सगळं तुमच्या फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी मध्ये येतं. हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. फॉरेन्सिक सिरियोलॉजी, ब्लड ग्रुपिंग अँड RH टायपिंग. ठीक आहे, तर हे तुमच्या फॉरेन्सिक सिरियोलॉजी मध्ये येतं, विच इज रिलेटेड टू द ब्लड. नंतर एन्व्हायरमेंटल फॉरेन्सिक, सॉइल, वॉटर अँड एअर पोल्युटंट्स अनालिसिस. म्हणजे समजा बघा, आपण प्रत्येक वेळी, म्हणजे आपण खूपदा बघितलेलं असतं टीव्ही मध्ये, की जो आपला शू असतो किंवा जो ज्याने क्राईम केलेला आहे त्याच्या शू वरती काय लागलेली असती, माती लागलेली असती, ती डिटेक्ट केली जाते. म्हणजे
फॉरेन्सिक मध्ये कशा प्रकारे यांचा यूज होतो त्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारतील, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. सॉइल, वॉटर, एअर पोल्युटन्स यांचं सुद्धा अनालिसिस केलं जातं. मी एक्झाम्पल दिलं फक्त, ठीक आहे, एक्झाम्पल दिलं की डिटेक्शन कशासाठी गरजेचं असतं, ठीक आहे. किंवा एन्व्हायरमेंट मध्ये समजा एखादा पोल्युटंट जास्त आढळून आला किंवा एखादा नवीन पोल्युटंट आढळून आला तर तो सुद्धा आपल्याला डिटेक्ट करता येतो फॉरेन्सिक मध्ये, ठीक आहे. त्यामुळे फॉरेन्सिक आणि केमिस्ट्री दोन्ही सुद्धा महत्वाचे काय होऊन जातात, विषय होऊन जातात, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सगळं कंटेंट आहे, तर बघून घ्या आपण. तर बघा, टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता भरती, याच्यासाठी आपण काय करतोय, बॅच लॉन्च करतोय. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, त्यानंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर्स मिळणार आहेत, तसंच यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज नोट सुद्धा मिळणार आहेत. डिजिटल बोर्डवरती आपला लाईव्ह क्लास असणार आहे. जर तुमचा लाईव्ह क्लास काही कारणास्तव मिस झाला तर तुम्ही तो काय करू शकता, पुन्हा बघू शकता, ठीक आहे, कधीही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये, ठीक आहे. तर तुम्ही आपली ही टीईटीची बॅच नक्की परचेस करू शकता. आजसाठी आपण इथंच थांबतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.